लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन असतील। ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाडक्या बहिणींना आज 11 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता व 9वा हप्ता आता सुरू करण्यात आला, परंतु फक्त याच बहिणींना आता 8वा आणि 9वा हप्ता मिळणार असे स्पष्टपणे आत्ताच अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो, 8वा आणि 9वा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला? बघा अजून पण तुम्हाला 8वा पण हप्ता मिळाला नाही फेब्रुवारीचा आणि 9वा पण हप्ता मिळाला नाही। त्याचे कारण म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी अजून पण सुरू आहे। लाडक्या बहिणींनो, या अर्जाची पडताळणी आज सकाळीच पूर्ण झाली आहे। आत्ताच अजितदादा पवार यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे आजच तुम्हाला लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। यामधून 5 प्रकारच्या बहिणींना वगळण्यात आल्याचंही आत्ताच अजितदादा पवार यांनी सांगितलं। तुम्ही आत्ताच ऐकलेलं पण आहे। अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींनो देण्यात आली आहे। कोणकोणत्या 5 प्रकारच्या महिलांना यामध्ये वगळण्यात आले आहे आणि कोणकोणत्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता आज मिळणार नाही, बघा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडले जाणार आहेत। ते म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि बघा मार्च महिन्याचा 9वा हप्ता वाटण्याची ऑर्डर स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी आता ही ऑर्डर दिली आहे। परंतु आता सर्वच महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे आत्ताच अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणाकोणाला हप्ता हा मिळणार यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या 5 प्रकारच्या महिलांना आता वगळून मगच तुम्हाला आज संध्याकाळी लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता जो आहे तो 8वा हप्ता आणि 9वा हप्ता वाटण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच फेब्रुवारीचा 8वा आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता हा एकत्रितरित्या तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे असं स्पष्टपणे वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे। संध्याकाळी 7 नंतर महत्त्वाच्या 11 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि बघा मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार आहे। संध्याकाळी 7 वाजता काही लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, तर 8 वाजता काही लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, 9 वाजता काही लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, तर काहींना रात्री 12 वाजेपर्यंत टोटल 3,000 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला मेसेज हा येणार आहे लाडक्या बहिणींनो। परंतु 5 प्रकारच्या बहिणींना आता वगळण्यात आलं आहे असं स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलंय। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अर्थमंत्री जे आहेत तर त्यांच्या हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी सोडायचं। त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं। तुम्ही पण व्हिडिओ पाहिलेला आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता वगळण्यात येणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो। कोणकोणत्या 5 प्रकारच्या बहिणींना यामधून आता वगळण्यात आले आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून वाटण्यास सुरुवात होणार आहे, तसेच कोणकोणत्या बँकेत आज हे पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती समजणार नाही। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 11 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला आता महिलांना मेसेज येणार, परंतु संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही। 8व्या हप्त्यासाठी या महिला आता अपात्र ठरणार आहेत। आत्ताच अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा आता लाडक्या बहिणींसाठी केली आहे। मग आता कोणत्या अशा महिला आहेत
की ज्यांचा आता फेब्रुवारीचा हप्ता बंद केला जाणार आहे। लगेच पहा आज कोणत्या 11 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल, त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच बघायचं लाडक्या बहिणींनो। तसेच तुम्हाला असं वाटत असेल की आपली अशीच योजना बघा पुढील 5 वर्षापर्यंत अशीच योजना जर तुम्हाला चालू राहावी असे वाटत असेल, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। 2025 मध्ये पहिलीच पडताळणी आता या मार्च महिन्यामध्ये करण्यात आली आहे। आता या पडताळणीमध्ये जर तुम्ही वाचला तर तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत एक सुद्धा तुम्हाला पडताळणी लावण्यात येणार नाही। सर्वांना सरसकट महिन्याच्या महिन्याला इथून पुढे हप्ता दिला जाणार आहे। परंतु कोणकोणत्या महिला बघा या ठिकाणी काय सांगितले, कोणकोणत्या 5 प्रकारच्या बहिणी अपात्र यादीत सामील झाल्या आहेत याची माहिती सुद्धा सरकारने दिली आहे। ही यादी देखील राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर आता वाटत असेल की आता इथून पुढे तुमचे हप्ते व्यवस्थित मिळावे तर हा व्हिडिओ कृपया तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला हा व्यवस्थित समजणार नाही। कारण की 8वा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही, कारण या महिला अपात्र ठरणार आहेत। अपात्र यादीमध्ये कोण कोण बसणार आहे याची माहिती सुद्धा आता तुम्हाला समजणार आहे। तसेच कोणकोणत्या 11 जिल्ह्यामध्ये आज हप्त्याचे पैसे येणार आहेत। सोबतच 3 योजनांचे बघा लाडक्या बहिणींनो, 3 योजनांचे पैसे आज बहिणीला मिळणार आहेत। त्या योजनामध्ये तुमचा नंबर कसा लावायचा हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, कारण की लाडक्या बहिणींनो एका योजनेचे तुम्हाला आज 830 रुपये मिळणार आहेत, त्यानंतर 1000 रुपये एका योजनेचे मिळणार आहेत, त्यानंतर तब्बल 10,000 रुपये देखील तुम्हाला आता एका योजनेद्वारे 10,000 रुपये देखील मिळणार आहेत। बघा 12 तासात पैसे जमा करण्याचे आदेश मिळाले आहेत। आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला 8वा आणि 9व्या हप्त्याचे 3,000 रुपये असे टोटल तुमच्या खात्यावरती असा वेगवेगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला आता सुरू करण्यात आले आहेत। 4 ते 5 बाबीनुसार आता महिलांना यामधून अपात्र देखील केला आहे, बाहेर देखील काढलं जाणार आहे। महिला बाद होणार आहेत, कोणकोणत्या महिलांना इथून पुढे हप्ता हा मिळणार नाही आणि कोणकोणत्या महिलांना हप्ता भेटणार नाही बघा याची संपूर्ण माहिती आता ही न्यूज जी आहे तर ती TV9 हे मोठे चॅनल आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय। त्यानंतर साम TV असेल, सकाळ न्यूज असेल, तर सर्व पेपरमध्ये सुद्धा सगळीकडे आज सकाळपासून बातमी ही पसरलेली आहे। कारण आज सकाळीच लाडक्या बहिणींची पडताळणी संपलेली आहे असं अजितदादा पवार यांनी आता सांगितले। पत्रकार परिषद त्यांनी घेतली, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला आता असं वाटत असेल की तुमचा हप्ता आता व्यवस्थित पुढील 5 वर्ष सुरू राहावा, हप्ता बंद होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडक्या बहिणींनो। कारण की महिलांनी आता जागृत व्हायचं आहे, समजून घ्यायचं आहे की नेमकं आता काय होणार, आता इथून पुढे कोणत्या 5 बाबीनुसार महिला आता बाहेर काढल्या जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्यांना गॅसचे सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी देखील शेवटचा उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। पण सगळ्यात आनंदाची बातमी की फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर तुम्हाला 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। एका योजनेद्वारे 4,000 तुम्हाला 830 रुपये, त्यानंतर एका योजनेमध्ये तुम्हाला 1,000, त्यानंतर अशा एका योजनेद्वारे तुम्हाला 10,000 रुपये देखील संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला मिळणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। लाडक्या बहिणींनो आता समजून घ्या 4 ते 5 प्रमुख बाबी ज्या आहेत की ज्यामुळे तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून तुमचं नाव रद्द होऊ शकतं। बघा एक जरी बाबीमध्ये तुम्ही जरी बघा एका अटीत जरी तुम्ही बसलात तर तुमचं नाव आता रद्द होऊ शकतं। लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता सुरू करण्याची वेळ आता लागलेली आहे। संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे वाटणार आहेत। त्याचं कारण म्हणजे लाभार्थी यादी आता तयार सुद्धा करण्यात आलेली आहे। आता या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलंय। कोणकोणत्या 5 प्रकारच्या बहिणी आहेत बघा व्यवस्थित सांगतो, सर्वांनी आता काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचं आहे। 2.5 लाखांच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाही। तर आता बघा लाडक्या बहिणींना यामध्ये तुमचं जर महिन्याचे उत्पन्न 20 ते 30,000 रुपये जर असेल म्हणजे दिवसाला 1,000 रुपये तुमचं उत्पन्न असेल तर 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न जातं लाडक्या बहिणींनो। त्यामुळे लाडक्या बहिणींचा अर्ज भरताना त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं असतं डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड
त्यावरून तुमचं उत्पन्न किती आहे तर ते आता तपासलं जाणार आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल तर अशा बहिणींना आता फेब्रुवारीचा 8वा आणि 9वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। त्यानंतर दुचाकी वाहनांच्या पलीकडे जाऊन 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत यामध्ये बघा काय झाले, तुमच्या घरामध्ये 4 चाकी जर गाडी असेल तर बघा या ठिकाणी काय सांगितलंय, परंतु ट्रॅक्टर असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही लाडक्या बहिणींनो, भाड्याची 4 चाकी असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही, परंतु इतर कोणती 4 चाकी तुमच्या नावावर असेल, तुमच्या घरातल्यांच्या नावावर असेल, तुमच्या नवऱ्याच्या नावावर असेल किंवा तुमच्या घरातल्यांच्या कोणाची तुमचा मुलगा असेल तर त्याच्या नावावर असेल तर तुम्हाला मात्र हा 8वा आणि 9वा हप्ता आता मिळणार नाही। कारण सकाळीच ही जी आहे तर ती पडताळणी पूर्णपणे संपलेली आहे। बघा आता संध्याकाळी 7 वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटणार आहेत याची माहिती सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या घरातील सरकारी नोकरदार कोणी नसावा, पेन्शन कोणी घेत नसावं, तुमच्या घरात कोणी अशा व्यक्ती नसाव्यात। जर तुमच्या घरामध्ये कोणी असे असेल तरी सुद्धा बघा, तुमच्या घरामध्ये असे कोणी असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता, मार्चचा 9वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं आहे। त्यानंतर पुढची पात्रता ती म्हणजे तुमची जमीन। जर तुमची जमीन 5 एकरपेक्षा बघा 5 एकरपेक्षा जास्त नसावी, परंतु लाडक्या बहिणींनो यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही। सरकारने फक्त म्हणलं आहे तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसावी, जास्त जर तुमची असेल, परंतु अधिकृत याबद्दल कोणतीही अजून ठोस माहिती मिळाली नाही। त्यामुळे 5 एकरपेक्षा जास्त जर जमीन असेल तरी सुद्धा लाडक्या बहिणींना आता हा हप्ता मिळणार आहे, परंतु यावर निर्णय होऊ शकतो। यामध्ये बघा आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11 जिल्ह्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत। तर त्यामध्ये पहिला जिल्हा आहे धुळे, दुसरा जिल्हा आहे पालघर, तिसरा जिल्हा आहे त्यानंतर नांदेड, चौथा जिल्हा आहे यवतमाळ, 5वा जिल्हा आहे गडचिरोली, 6वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा आहे रत्नागिरी, 8वा जिल्हा आहे रायगड, 9वा जिल्हा आहे सातारा, 10वा जिल्हा आहे सोलापूर, 11वा जिल्हा आहे कोल्हापूर। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो आज संध्याकाळी 7 बघा काय सांगितलंय, लाडक्या बहिणींनो आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून पैसे वाटण्याचा कार्यक्रम आहे। काहींना गॅसचे पैसे 830 रुपये, तसेच काहींना 1500 रुपये लाडक्या बहिणीचे फक्त एका हप्त्याचे, तर काहींना 2 हप्त्याचे 3000 रुपये येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।